मित्रांनो, आज मी तुम्हाला ऊस पिकाचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी ऊस लागवडीच्या विविध अंतराविषयी माहिती सांगणार आहे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृषी तज्ञ अमरसिंह लोमटे सद्गुरू ॲग्रो सर्व्हिसेसच्या युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचे सहर्ष स्वागत करतो। व्हिडिओ चालू करण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, जेणेकरून ऊस पिकाच्या माहिती संबंधीचे विविध व्हिडिओ आपणास या चॅनलवर पाहता येतील। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला ऊस पिकाचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी 1 एकर क्षेत्रामध्ये कमीत कमी आपल्या ऊसाची 5,500 ते 6,000 रोप बसणं गरजेचं असतं। त्यानुसार लागवडीचं विविध अंतर हे आपापल्या जमिनीचा प्रकार, ऊस लागवडीचा अनुभव तसेच ऊसामध्ये आपली मशागत करण्यासाठी लागणारे विविध यंत्र, मशागतीच्या विविध पद्धती यानुसार मी तुम्हाला स्क्रीनवर ऊस लागवडीचे विविध अंतर दिले आहेत। 2 ओळीमधला अंतर, 2 रोपांमधला अंतर, त्याच पद्धतीनं एकरी बसणारी ऊसाच्या रोपांची संख्या याची माहिती तुम्हाला तक्त्यात दिलेली आहे। तर आपापल्या ऊस लागवडीच्या अनुभवानुसार यातील योग्य अंतर आपण निवडायचं आहे आणि ऊसाची लागवड करायची आहे। तर लागवड करण्यापूर्वी सरी मारल्यानंतर आपल्याला ठिबक टाकायचं आहे। तर अंतर 2 ओळीतलं 4 फुटी, 5 फुटी, 5.5 फुटी असेल तर आपल्याला सिंगल ड्रिप किंवा ठिबक टाकायचं आहे। त्याच पद्धतीनं लागवडीचं अंतर 6 फूट, 7 फूट, 8 फूट असेल तर आपल्याला ऊसाच्या दोन्ही बाजूला ठिबक टाकायचं आहे। ठिबक टाकल्यानंतर आपली सरी ओलवून घ्यायची आहे। त्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी वापसा स्थितीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी जर आपल्याला 1.5 फुटावर किंवा 2 फुटावर लागवड करायची असेल तर मार्किंग करून घ्यायची आहे। त्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला रोपाची लागवड करायची आहे किंवा कांडीची लागवड करायची आहे। रोप लागवड नेहमी रान ओलवून करावी। कांडीची लागवड आपण कोरड्या जमिनीत देखील करू शकतो। तर सुरुवातीला मी तुम्हाला लागणीच्या ऊसाचं अंतर मी तुम्हाला सांगितलं आहे, जेणेकरून एकरी आपली लागणीला 5.5 ते 6,000 रोप प्रति एकरात बसणं गरजेचं असतं। एकरी 5.5 ते 6,000 रोप आणि प्रत्येक बेटात 10 चांगले सशक्त व निरोगी ऊस शेवटी तुटेपर्यंत ठेवल्यानंतर एकरी मिळणाऱ्या ऊसाची संख्या त्याच पद्धतीनं एका बेटात चांगले सशक्त व निरोगी 12 ऊस तुटेपर्यंत ठेवल्यानंतर एकरी मिळणाऱ्या ऊसाची संख्या तसेच प्रत्येक ऊसाचं सरासरी वजन 2 किलो किंवा 2.5 किलो आल्यानंतर मिळणार एकरी टनेज याचा तक्ता मी तुम्हाला स्क्रीनवर दिलेला आहे। यातील 5 ते 10,000 ऊस जरी आपलं काही कारणानं कमी झाले किंवा सध्या हार्वेस्टरनं ऊसाची तोडणी होत आहे, 5 ते 10,000 ऊस जरी कमी झाले तरी शेवटी 50,000 ऊस तुटण्याच्या वेळेस शेतामध्ये राहणं अतिशय गरजेचं आहे आणि त्या प्रत्येक ऊसाचं वजन 2 किलो 2.5 किलो मिळणं गरजेचं आहे। तरच आपलं एकरी 100 ते 125 टनाचं टार्गेट ऊसाचं पूर्ण होणार आहे। ऊस पिकाचे विक्रमी उत्पादन काढण्यासाठी आवश्यक असणाऱ्या संपूर्ण मार्गदर्शनासाठी त्याच पद्धतीनं आपल्या शेतीचा उत्पादन खर्च कमी करून त्याच पद्धतीनं आपल्या जमिनीचे आरोग्य चांगले ठेवून जास्तीत जास्त उत्पादन काढण्यासाठी आजच आपल्याला सद्गुरू ॲग्रो सर्व्हिसेस डोकी यांच्याशी संपर्क साधायचा आहे। आशा करतो की आजच्या या महत्वपूर्ण मार्गदर्शनामुळे आपल्या ऊस पिकाचं टनेज वाढण्यास नक्कीच मदत होणार आहे। त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, त्याच पद्धतीनं हा चॅनलला सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त ऊस उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांच्या ऊसाचं टनेज वाढण्यास त्यांची मदत होणार आहे। धन्यवाद।